नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स चालू घडामोडी याविषयीचे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे प्रश्न आपण पाहूया। नेक्स्ट, कोणत्या ITBP महासंचालकाकडे दुसऱ्या सीमा रक्षक दल SSBचा अतिरिक्त प्रभार असेल? योग्य उत्तर आहे संजय अरोरा। ITBPचे महासंचालक संजय अरोरा यांच्याकडे आणखीन एक सीमा रक्षक दल सशस्त्र सीमा बल चा अतिरिक्त प्रभार असेल, कारण नंतरचे प्रमुख कुमार राजेंद्र चंद्र निवृत्त होणार आहेत। नेक्स्ट, इझी माय ट्रिपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाला नाव देण्यात आलं आहे? योग्य उत्तर आहे विजयराज आणि वरुण शर्मा यांना। इझी ट्रिपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून बॉलिवूड अभिनेते विजयराज आणि वरुण शर्मा यांची निवड करण्यात आली। नेक्स्ट, जगातील सर्वात लांब मेट्रो मार्ग कोणत्या देशाने सुरू केला? तो आहे चीनने। चीनने शांघाय प्रांतात जगातील सर्वात लांब मेट्रो मार्ग सुरू केला आहे। नेक्स्ट, ARIAA 2021 मध्ये CFTLS सेंट्रल युनिव्हर्सिटी आणि इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स श्रेणी अंतर्गत IIT उत्कृष्ट संस्था म्हणून उदयास आली। योग्य उत्तर आहे IIT मद्रास। AR2A 2021 या यादीत IIT मद्रास पुन्हा CFTIS सेंट्रल युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स श्रेणी अंतर्गत उत्कृष्ट संस्था म्हणून उदयास आली। त्यानंतर IIT बॉम्बे आणि IIT दिल्ली आहे। नेक्स्ट, केंद्र सरकारनं किती राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी इलेक्टोरल बॉन्डचा 19वा हप्ता जारी करण्यास मान्यता दिली आहे? योग्य उत्तर आहे 5 राज्य। केंद्र सरकारनं अलीकडेच 5 राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक रोख्यांचा 19वा हप्ता जारी केला आहे। नेक्स्ट, कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमीनं दया प्रकाश सिन्हा यांची साहित्य अकादमी पुरस्कार 2021 साठी निवड केली आहे? योग्य उत्तर आहे हिंदी। साहित्य अकादमीनं दया प्रकाश सिन्हा यांची हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार 2021 साठी निवड केली आहे। नेक्स्ट, कोणत्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि माजी भाजप नेत्याने वयाच्या 107व्या वर्षी निधन झालं आहे? योग्य उत्तर आहे अलप्पन पिल्लई। स्वातंत्र्य सैनिक, प्रख्यात वकील आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अय्यप्पन पिल्लई यांचं निधन झालं। ते 107 वर्षाचे होते। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रशंसक पिल्लई यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय भूमिका बजावली। महात्मा गांधीच्या सल्ल्यानेच पिल्लई यांनी तरुण वयात तत्कालीन त्रावणकोर संस्थानात सार्वजनिक सेवेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले। नेक्स्ट, ICRA लिमिटेडच्या मते 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP वाढीचा दर किती आहे? योग्य उत्तर आहे 9%। रेटिंग अँड रिसर्च फर्म चे अंदाज व्यक्त केलाय की कोविड-19च्या ओमिक्रॉन प्रकारामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारताची अर्थव्यवस्था 2022 आणि 23 मध्ये 9% दराने वाढेल। नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला 2021चा राष्ट्रीय जाती संवर्धन पुरस्कार मिळाला आहे? योग्य उत्तर आहे केरळ पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठ। केरळ पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठ अंतर्गत कुक्कुटपालन प्रजननावरील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प मुन्नीथीला 2021 साठी राष्ट्रीय जाती संवर्धन पुरस्कार मिळाला आहे। नेक्स्ट, IFSC लिमिटेड मध्ये कोणती बँक 9.95% भागीदारी विकत घेईल? योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। स्टेट बँक ऑफ इंडिया इंटरनॅशनल क्लिअरिंग कॉन्फरन्स लिमिटेड मधील जास्तीत जास्त 34.3 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीच्या अधीन 9.95% भाग भांडवल विकत घेईल। नेक्स्ट, इक्विटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे MD आणि CEO म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे? वासुदेव नागी नरसिंह। इक्विटीज स्मॉल फायनान्स संचालक मंडळाचे बँकेनं वासुदेव पठाणसिंह P. ली नरंगी आणि नरंगी MD आणि CEO म्हणून 3 वर्षासाठी पुनर्नियुक्ती केली आहे। नेक्स्ट, भारतीय जनतेनं कोणत्या ठिकाणी महू येथे MCTE येथे क्वांटम लॅबची स्थापना केली आहे? योग्य उत्तर आहे इंदोर। मध्य प्रदेशातील इंदोर येथील मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर येथील मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग येथे क्वांटम लॅबची स्थापना केली आहे। नेक्स्ट, ह्यूस्टन कोविड-19 कोर्बेवॅक्सला वापरण्यासाठी
DCGI स्वीकार्य आहे? भारताचे काँग्रेस ड्रग्ज कंट्रोलर जनरल कोण आहेत? योग्य उत्तर आहे VG सोमाणी. लस प्रतिजनची वार्षिक रचना आणि उत्पादन प्रक्रिया TCHच्या लस विकास केंद्रात विकसित केली. याचे प्रमुख G सोमाणी ड्रग्ज कंट्रोलर जनरल हे भारताचे आहेत. नेक्स्ट, ICGचे महासंचालक म्हणून कुणी पदग्रहण केले? योग्य उत्तर आहे वीरेंद्र सिंग पठानिया. VS पठानिया यांनी डिसेंबर 2021 रोजी भारतीय तटरक्षक दलाचे ICG महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. 2021 मध्ये 126 वाघांची संवादाची माहिती खालीलपैकी कोणाला आहे? योग्य उत्तर आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण. राष्ट्रीय व्यावसायिक संवर्धन प्राधिकरणाने माहिती दिली की 2021 मध्ये सुमारे 120 वाघांचा अहवाल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती स्त्री दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली आहे? योग्य उत्तर आहे प्रीतचंडी. ब्रिटिश वंशाचे शीख सैन्याधिकारी प्रीतचंडी यांनी दक्षिण ध्रुवावर एकट्याने प्रवास करणारी पहिली नॉन व्हाईट महिला बनून इतिहास रचला आहे. CNNच्या वृत्तानुसार चंडीचे साहस गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाले कारण तिने अंटार्क्टिकाच्या हर्क्युलस इनलेटमधून तिचा असमर्थित प्रवास सुरू केला. नेक्स्ट, सरकारी मालकीच्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळचे अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे अलका मित्तल. सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यांनी अलका मित्तल यांच्या कंपनीचे अंतरिम अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ऊर्जा क्षेत्रात सर्वात मोठ्या कंपन्यांच्या प्रमुख असलेल्या अलका मित्तल या पहिल्या महिला आहेत. अलका मित्तल 27 नोव्हेंबर 2018 रोजी ONGCच्या संचालक मंडळात सामील झाल्या होत्या आणि ही कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी 1985 मध्ये ONG मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश घेतला. यापूर्वी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये CSRच्या प्रमुख म्हणून काम केले आहे. नेक्स्ट, 2022 साठी सुरक्षा परिषदेच्या काउंटर टेररिझम कमिटीचे अध्यक्ष नुकतेच कोणी स्वीकारले? योग्य उत्तर आहे TS तिरुमूर्ती. भारताचे स्थायी प्रतिनिधी TS तिरुमूर्ती यांनी 2022 साठी सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद स्वीकारले. तथापि भारत सध्या 15 सदस्यीय सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य नाही आणि तिचा 2 वर्षाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2022 रोजी संपेल. 9/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 2001 मध्ये दहशतवाद विरोधी समिती स्थापन करण्यात आली होती. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल ऑफ रेझोल्युशन 1373/2001 ने परिषदेची सहाय्यक संस्था म्हणून दहशतवाद विरोधी समिती स्थापन केली. नेक्स्ट, कोणत्या संघाने अलीकडेच न्यूझीलंड विरुद्ध 21 वर्षातील पहिला कसोटी सामना जिंकलाय? योग्य उत्तर आहे बांगलादेश. बांगलादेशाने न्यूझीलंड विरुद्धची पहिली कसोटी जिंकली. बांगलादेश संघाने 5 जानेवारी 2022 रोजी माउंट मौंगानुई येथे इतिहास रचला. सध्या 2 कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्यांनी न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. यासह बांगलादेशानं 21 वर्षातील पहिली कसोटी किवीज विरुद्ध जिंकली. बांगलादेशासाठी हा विजय आणखी महत्त्वाचा आहे कारण त्यांनी घरच्या मैदानावर न्यूझीलंडचा पराभव केला. बांगलादेशाच्या न्यूझीलंडवर कोणत्याही फॉर्मॅटमध्ये हा पहिला विजय आहे. नेक्स्ट, केंद्र सरकारनं 2021 ची जनगणना खालीलपैकी कोणत्यापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय? योग्य उत्तर आहे सप्टेंबर 2022. केंद्र सरकारनं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी जनगणनेचा पहिला टप्पा आणि तपशील गोळा करण्याचं काम किमान सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकललं. जनगणना आयोजित करण्यासाठी प्रशासकीय घटकांच्या सीमा गोठवणं ही पूर्व आवश्यकता. हे किमान 3 महिने अगोदर केलं जातं. जनगणना 2021चा पहिला टप्पा ज्यामध्ये घरांची यादी, गृहनिर्माण जनगणना आणि NPR अपडेट करणं समाविष्ट आहे. एप्रिल-सप्टेंबर 2020 पासून आयोजित केले जाणार होते परंतु कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान ते अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं. नेक्स्ट, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या कोणत्या प्रख्यात समाजसेविकांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालं? योग्य उत्तर आहे सिंधुताई सपकाळ. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या सिंधुताई सपकाळ यांचं 4 जानेवारी 2022 रोजी निधन झालं. त्यांना
अनाथाची आई म्हणून ओळखलं जातं. सिंधुताई सपकाळ यांनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांचे जीवन जगण्यासाठी वाहून घेतलं. सिंधुताई 1400हून अधिक मुलांची आई आणि हजारांहून अधिक मुलांच्या आजी होत्या. नेक्स्ट, अलीकडे कोणत्या राज्यात एका वैज्ञानिक गटाने 5G मायक्रोवेव्ह शोषक विकसित केला आहे, जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पासून प्रभावी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करू शकतात? योग्य उत्तर आहे केरळ. अलीकडे केरळमधील एका वैज्ञानिक गटाने 5G मायक्रोवेव्ह शोषक विकसित केले जात आहे, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पासून प्रभावी संरक्षणात्मक ढाल म्हणून काम करू शकतात. स्मार्ट आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या वाढत्या शोधानं जगाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रदूषणाच्या अपरिहार्य धोक्यात आणला आहे. हाय एंड उपकरणावर परिणाम करण्याव्यतिरिक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स देखील सजीवांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे ओळखलं जातं. नेक्स्ट, कोणते देश नवीन सदस्य म्हणून इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील झाले आहेत? योग्य उत्तर आहे अँटिग्वा आणि बर्मुडा. इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये सामील होणारा अँटिग्वा आणि बर्मुडा 102वा देश बनला. गयाना येथील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट करून ही माहिती दिली आणि फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी केली. भारतीय उच्चायुक्त डॉक्टर के श्रीनिवास यांच्या उपस्थितीत अँटिग्वा आणि बर्मुडा आंतरराष्ट्रीय सौर फ्रेमवर्कमध्ये सामील झाले. इंटरनॅशनल सोलर अलायन्स हे त्यांच्या सदस्य देशामध्ये सौर ऊर्जा तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपाययोजनेसाठी एक सहयोगी व्यासपीठ आहे, ज्यामुळं ऊर्जा प्रवेश मिळवून देणं, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करणं आणि ऊर्जा संक्रमित चालवणं. नेक्स्ट, विनोद कन्नन यांनी कोणत्या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून पदभार स्वीकारला? योग्य उत्तर आहे डी. विस्तारा. विनोद कन्नन यांनी विस्तारा एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. कन्ननने लेस्ली थुंगची जागा घेतली. ते 16 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कंपनीचे CEO होते. यासोबतच दीपक राजावत यांना विस्ताराचे मुख्य वाणिज्य अधिकारी CCO म्हणून पदोन्नती देण्यात आली. कंपनीनं असं म्हटलं की कन्नन जून 2019 मध्ये विस्तारामध्ये मुख्य धोरण अधिकारी म्हणून रुजू झाले. ड्युरोडोने सीमेवर पाळत ठेवणे प्रणालीचे तंत्रज्ञान सुपूर्द करण्यासाठी कोणत्या कंपनीची निवड केली? या कंपनीची निवड ही पारस संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञान या कंपनीची निवड केली. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन इन्स्ट्रुमेंट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट आणि ड्युरोने विकसित केलेले सीमा पाळत ठेवणाऱ्या प्रणालीचे तंत्रज्ञान सुपूर्द करण्यासाठी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड एक कंपनी म्हणून निवड केली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती जगातली पहिली कंपनी बनली आहे जिचं बाजार मूल्य $3 ट्रिलियन आहे? तर ही पहिली कंपनी आहे ॲपल. महाकाय टेक कंपनी ॲपलने सर्व मोठ्या कंपन्यांना मागे टाकत इतिहास रचलाय. कंपनीचे बाजार मूल्य 3 जानेवारी रोजी 3 ट्रिलियनवर पोहोचलं, जे आतापर्यंत सर्वोच्च आहे. द न्यूयॉर्क टाइम्सच्या मते 1976 मध्ये सुरू झालेल्या ॲपलने ऑगस्ट 2018 मध्ये $1 ट्रिलियन चा जादुई आकडा गाठला. ही कामगिरी करण्यासाठी त्याला 42 वर्षाचा मोठा पल्ला गाठावा लागला. नेक्स्ट, बिझनेस लाईनच्या संपादकीय सल्लागार आरती कृष्णन यांना कोणत्या समितीचं सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आलं? योग्य उत्तर आहे सेबी. आरती कृष्ण संपादकीय सल्लागार सेबी बिझनेस लाईन यांना अलीकडेच म्युच्युअल फंडावर सेबीचे सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आलं. नेक्स्ट, कोणत्या क्षेत्रावरील GST दरावर चर्चा करण्यासाठी 46वी GST काउन्सिल बैठक बोलवण्यात आली होती? योग्य उत्तर आहे कापड. वस्तू आणि सेवा कर परिषदेनं 46व्या बैठकीत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी प्रस्तावित कर दर 5% 12% करण्याचा निर्णय घेतला, जो 1 जानेवारी पासून लागू आहे. नेक्स्ट, चीननं भारतातील कोणत्या राज्यावर दक्षिण तिबेट म्हणून दावा केला आहे? तो दावा अरुणाचल प्रदेशावर केला आहे. चीननं अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणाचं स्वतःच्या भाषेत नावं बदलून अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेट असा दावा केला आहे, जो त्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येतो. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कौशल्य रोजगार निगम पोर्टल सुरू केलं? तर हे निगम पोर्टल हरियाणा राज्याने सुरू केलं. हरियाणाचे मुख्यमंत्री
मनोहरलाल खट्टर यांनी हरियाणा कौशल्य रोजगार निगम पोर्टल लॉन्च केलं आणि गुरुग्राम हरियाणात अटल पार्क आणि स्मृती केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. नेक्स्ट, कर्नाटक सरकारनं ई-रुपी सक्षम आणि लागू करण्यासाठी NPCI आणि कोणत्या बँकेसोबत भागीदारी केली आहे? ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. कर्नाटक सरकारने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया सोबत भागीदारी केली आणि त्यांच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ई-रुपी पेमेंट सोल्युशन सक्षम लागू करण्याची घोषणा केली. नेक्स्ट, पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात सावराकुडू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन केलं? तर ते हिमाचल प्रदेशमध्ये. हिमाचल प्रदेशमध्ये सुमारे 2080 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या 111 मेगावॅट क्षमतेच्या सावराकुडू हायड्रो पॉवर प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलं. नेक्स्ट, कोणत्या बँकेनं ग्रीन फिक्स्ड डिपॉझिट सुरू करण्याची घोषणा केली? ती आहे इंडस बँक. इंडस बँकेनं ग्रीन फिक्स्ड डिपॉझिट लॉन्च करण्यासाठी घोषणा केली, ज्याद्वारे जमा रकमेचा उपयोग UN शाश्वत विकास उद्दिष्टांना समर्थन करणाऱ्या प्रकल्पांना आणि कंपन्यांना वित्त पुरवठा करण्यासाठी केला जाईल. नेक्स्ट, डॉक्टर VL दत्त ग्लिम्पेसेस ऑफ द पायोनियर्स लाईफ जर्नी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? योग्य उत्तर आहे VL इंदिरा दत्त. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी डॉक्टर VL इंदिरा दत्त लिखित डॉक्टर VL दत्त ग्लिम्पेसेस ऑफ द पायोनियर्स लाईफ जर्नी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. नेक्स्ट, पत्रकारिता 2021 मध्ये उत्कृष्टतेसाठी रेंडिक अवॉर्ड्समध्ये जर्नलिस्ट ऑफ इयर म्हणून कोणाला निवडण्यात आलं? योग्य उत्तर आहे दानिश सिद्दीकी. भारताचे सरन्यायाधीश NV रमण्णा यांनी बुधवारी एका आभासी कार्यक्रमात मुंबई प्रेस क्लबनं स्थापन केलेल्या वार्षिक रेनेडक्स अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन जर्नलिझम प्रदान केले. त्यांनी सिद्दीकी यांना त्यांच्या शोधात्मक आणि प्रभावी वृत्त छायाचित्रणाच्या स्पेक्ट्रमसाठी प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. नेक्स्ट, कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्दुल्ला फर्माजो यांनी पंतप्रधान मोहम्मद हुसेन रोबेल यांना पदावरून निलंबित केलं? योग्य उत्तर आहे सोमालिया. सोमालियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्दुल्ला फर्माजो यांनी पंतप्रधान मोहम्मद हुसेन रोबेल यांना पदावरून निलंबित केलं आहे. नेक्स्ट, केंद्र सरकारनं 2022-23 मधील खेलो इंडिया यूथ गेमचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यास मान्यता दिली आहे? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. खेलो इंडिया युवा खेळ पुढील वर्षी 2022-23 मध्ये मध्य प्रदेशात होणार आहे. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या संस्थेत ब्लॉकचेन आधारित डिजिटल पदवी सुरू केली? योग्य उत्तर आहे IIT कानपूर. राष्ट्रीय ब्लॉकचेन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी IIT कानपूरच्या 54व्या दीक्षांत समारंभ ब्लॉकचेन आधारित डिजिटल पदवी लॉन्च केली आहे. नेक्स्ट, जगातलं पहिलं ड्युअल मोड वाहन कोणत्या देशानं सुरू केलं? योग्य उत्तर आहे जपान. जपाननं बायो येथे मिनी बस सारखे दिसणारं जगातलं पहिलं ड्युअल मोड वाहन तयार केलं आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे विक्रम मिस्री. राजनैतिक विक्रम मिस्री यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या शहरात मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करणार आहे? योग्य उत्तर आहे मेरठमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरठमध्ये मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करणार आहे. नेक्स्ट, युको बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? सोमाशंकर प्रसाद यांची नियुक्ती केली. समितीनं युको बँकेचे MD आणि CEO म्हणून सोमाशंकर प्रसाद यांची नियुक्ती केली. ते सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी MD म्हणून कार्यरत आहेत. नेक्स्ट, खालिद हुसेन यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2021 कोणत्या भाषेच्या श्रेणीमध्ये मिळाला आहे? तर तो आहे पंजाबी भाषेच्या. प्रात्या बसू आणि खालिद हुसेन यांना अनुक्रमे हिंदी आणि पंजाबी भाषेतील सुलतान द सालन या नाटकासाठी आणि कथासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2021 हा मिळाला आहे. नेक्स्ट, श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलं? योग्य उत्तर आहे श्यामाप्रसाद मुखर्जी रुर्बन मिशनची अंमलबजावणी करणाऱ्या 34 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये तेलंगणा,
अव्वल आहे. नेक्स्ट, 1971च्या युद्धात सहभागी झालेल्या नौदलाच्या कोणत्या व्हाईस ॲडमिरलचे वयाच्या 100व्या वर्षी निधन झालंय? HS शर्मा यांचं निधन झालं. 1971च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात नौदलाचे पूर्व कमांडरचे नेतृत्व करणारे व्हाईस ॲडमिरल HS शर्मा यांचं वयाच्या 100व्या वर्षी निधन झालं. 1971च्या युद्धात शर्मा हे ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग होते आणि शर्मा यांनी पूर्व नौदल कमांडचे ध्वज अधिकारी म्हणून काम केलं. नेक्स्ट, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कोणत्या अंतरिम प्रशिक्षकाने आपल्या पदाचा राजीनामा दिला? योग्य उत्तर आहे सकलेन मुश्ताक. सकलेन मुश्ताकनी आपल्या पदाचा राजीनामा देत असताना पाकिस्तानचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून त्यांनी क्रिकेट बोर्डाला कळवलं की ते पूर्ण वेळ पाकिस्तानचे प्रशिक्षण पद सांभाळू शकणार नाहीत. पाकिस्तानने माजी फिरकी गोलंदाज साकेल मुश्ताकच्या नेतृत्वाखाली मालिका खेळल्या आणि सर्वांमध्ये चांगली कामगिरी केली. T20 विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडचा पराभव करताना उपांत्य फेरी देखील गाठली होती. नेक्स्ट, आयुष मंत्रालयानं अलीकडेच आयुष्य आहार योजना सुरू केली आणि आयुष मंत्रालयाचे मंत्री कोण आहे? योग्य उत्तर आहे सर्बानंद सोनोवाल. आयुष मंत्रालयाचे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आयुष्य आहार सुरू केला. या प्रकल्पाचा उद्देश पौष्टिक आहाराद्वारे निरोगी जीवन जगण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनेअंतर्गत पौष्टिक आहाराद्वारे निरोगी जीवनाला चालना देणं आहे. नेक्स्ट, अलीकडेच साहित्य अकादमीने किती भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2021 जाहीर केला आहे? योग्य उत्तर आहे 20. अलीकडेच साहित्य अकादमीनं 20 भाषांमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार 2021 जाहीर केला. साहित्य अकादमीने 2021 सालचा युवा पुरस्कार आणि बाल साहित्य पुरस्कार देखील जाहीर केले. 1954 साली स्थापन करण्यात आलेल्या साहित्य अकादमी पुरस्कार हा एक साहित्य सन्मान आहे. हा पुरस्कार साहित्य अकादमी, नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स तर्फे दरवर्षी दिला जातो. नेक्स्ट, कोणत्या शहरात मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी प्रधानाच्या हस्ते करण्यात आली? जसं आपण आता वरील पाहिलं ते म्हणजे मेरठ. मेरठमध्ये मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात आली आणि मेरठमधील सरधना शहरातील सलवा आणि काली या गावांमध्ये हे विद्यापीठ स्थापन केले जाते. त्याच्या बांधकामासाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च हा अपेक्षित आहे. कोणता देश ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सर्वात नवीन सदस्य बनला आहे? योग्य उत्तर आहे इजिप्त. ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन सदस्य म्हणून भारताने इजिप्तचं स्वागत केलं. नेक्स्ट, साऊथ इंडियन बँकेच्या ग्राहकांना सक्षम करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साऊथ इंडियन बँकेसोबत बँकासुरन्स करार केला आहे? योग्य उत्तर आहे HDFC जीवन विमा. दक्षिण भारतीय बँकेच्या ग्राहकांना HDFC लाईफ जीवन विमा उत्पादन आणि सेवेचा लाभ घेता यावा यासाठी HDFC लाईफनं दक्षिण भारतीय बँकांसोबत बँकाशुरन्स बँक विमा करार केला आहे. नेक्स्ट, 2021 पॅराऑलिम्पिक स्पोर्ट अवॉर्डमध्ये कोणत्या महिला पॅराऑलिम्पिकने सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण हा बहुमान जिंकला आहे? अवनी लेखरा. 2020 टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारी भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिनं 2021च्या पॅराऑलिम्पिक स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा मान पटकावला आहे. नेक्स्ट, सर्वाधिक स्पॅम कॉल प्राप्त झालेल्या देशाच्या यादीत कोणता देश अव्वल आहे? योग्य उत्तर आहे ब्राझील. जगात सर्वाधिक स्पॅम आधारित कॉलच्या बाबतीत ब्राझील अव्वल स्थान आहे. त्यानंतर पेरू, युक्रेन अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. नेक्स्ट, हुंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे अनसू किम. हुंदाई मोटार कंपनीनं अनसू किम यांची हुंदाई मोटार इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक MD म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, निमशहरी आणि ग्रामीण भागात IPPB च्या बँकिंग सेवा देण्यासाठी कोणत्या बँकेनं IPPB सोबत सामंजस्य करार केला? योग्य उत्तर आहे HDFC बँक. HDFC बँकेनं निमशहरी ग्रामीण भागातील IPPB च्या 4.7 कोटी ग्राहकांना बँकिंग सेवा देण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक सोबत सामंजस्य करार केला आहे. नेक्स्ट,
हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या कोणत्या आवृत्तीचा मुकुट जिंकला गेला आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हॉकीने तामिळनाडूमधील कोविलपट्टी येथे 11व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2021 मध्ये त्यांचा अपराजित विक्रम कायम ठेवला आहे. नेक्स्ट, भारत सरकारने पंजाब नॅशनल बँकेचे नवीन MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? योग्य उत्तर आहे अतुल कुमार गोयल. मंत्रिमंडळाच्या नियुक्तीनं UCO बँकेचे MD आणि CEO अतुल कुमार गोयल यांची पंजाब नॅशनल बँक PNB चे MD आणि CEO म्हणून पुढील 1 वर्ष 1 फेब्रुवारीपर्यंत नियुक्तीला मान्यता दिली आहे. नेक्स्ट, BPNI ने कोणाच्या सहकार्यानं बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह लॉन्च केले आहे? योग्य उत्तर आहे AHPI म्हणजे असोसिएशन ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर्स इंडियाच्या सहकार्यानं ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्किंग ऑफ इंडियानं बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह सुरू केला आहे. नेक्स्ट, कोणत्या बँकेनं आपल्या MTO भागीदारीसाठी UPI ID वापरून भारतात रिअल टाइम क्रॉस बॉर्डर रेमिटन्स ऑफर करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनची भागीदारी केली आहे? योग्य उत्तर आहे इंडसइंड बँक. इंडसइंड बँकेनं मनी ट्रान्सफर ऑपरेटर भागीदारांसाठी UPI ID वापरून भारताला रिअल टाइम क्रॉस बॉर्डर रेमिटन्स ऑफर करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनशी भागीदारी केली आहे. नेक्स्ट, कोणत्या देशाचे पंतप्रधान मोहम्मद हुसेन रोबले यांना निलंबित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे सोमालिया. सोमालियाचे पंतप्रधान मोहम्मद हुसेन रोबले यांना निलंबित करण्यात आला आहे. नेक्स्ट, ग्लोबल एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट ॲक्शन सिटीझन अवॉर्ड 2021 कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे विरल देसाई. सुरत स्थित उद्योगपती विरल सुधीरभाई देसाई जे गुजरातचे ग्रीनमन किंवा ग्रीन मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत, यांना ग्लोबल एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट ॲक्शन सिटीझन अवॉर्ड 2021 ने सन्मानित करण्यात आले. नेक्स्ट, त्या पॅरा बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेत दुप्पट सुवर्ण पदक कोणी जिंकले? योग्य उत्तर आहे नितेश कुमार. भुवनेश्वर ओडिसा येथे संपन्न झालेल्या 4थ्या पॅरा बॅडमिंटन राष्ट्रीय स्पर्धेत नितेश कुमारने दुप्पट सुवर्ण पदक जिंकले. नेक्स्ट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे महासंचालक आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे प्रवीण कुमार. भारत सरकारने श्री प्रवीण कुमार IAS माजी सचिव कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय यांची भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्था महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्तीला मान्यता दिली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारनं नद्याचा सन्मान आणि संवर्धन करण्यासाठी नाडी उत्सव सुरू केला? योग्य उत्तर आहे गुजरात. राज्याच्या विकासात नद्यांच्या योगदानाबद्दल तसेच त्यांच्या संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी गुजरात सरकारनं नदी उत्सव किंवा नदी महोत्सव सुरू केला आहे. नेक्स्ट, नागालँडमधील सिस्पा मागे घेण्यावर लक्ष ठेवण्यासाठी 5 सदस्यीय समितीचे नेतृत्व कोण करणार आहे? योग्य उत्तर आहे विवेक जोशी. भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त विवेक जोशी हे 5 सदस्यीय समितीचे प्रमुख असतील. नेक्स्ट, इंडिपसने SME क्षेत्राला लक्ष्य करून फेंटेज सोल्युशन लॉन्च करण्यासाठी कोणत्या पेमेंट बँकेसोबत भागीदारी करार केला आहे? योग्य उत्तर आहे NSDL पेमेंट बँक. इंडिपेसा ने भारतातील 63 दशलक्ष लघु मध्यम आकाराच्या एंटरप्राइजेस क्षेत्राला लक्ष्य करत वित्तीय तंत्रज्ञान फिटनेक सोल्युशन लॉन्च करण्यासाठी NSDL पेमेंट बँकेसोबत भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, कोणत्या राष्ट्राने JUN 102E किंवा 5 मीटरचा ऑप्टिकल उपग्रह 2 प्रक्षेपित केला आहे? योग्य उत्तर आहे चीन. चीनने संसाधने शोधण्यासाठी 5M रिझोल्यूशनसह एक नवीन कॅमेरा उपग्रह प्रक्षेपित केला आहे. नेक्स्ट, सरकारने कोणत्या राज्यात सशस्त्र AFSPA वाढवण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर आहे नागालँड. केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी करून ज्यामध्ये त्यांनी संपूर्ण नागालँड राज्याला विक्षिप्त क्षेत्र म्हणून घोषित केलं आणि राज्यात AFSPA 1958 ची
मुदत आणखी 6 महिन्यांनी 30 जून 2022 पर्यंत वाढवली. नेक्स्ट, ओमिक्रॉन कोविड प्रकारच्या संभाव्य सामुदायिक प्रसारणाचे संकेत कोणी दिले? योग्य उत्तर आहे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की प्रवासाचा इतिहास नसलेल्या लोकांना दिल्लीत ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. याचा अर्थ असा होतो की तो हळूहळू समुदायात पसरत आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खेल नर्सरी योजना 2022-23 सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे हरियाणा. हरियाणाचे क्रीडा आणि युवा व्यवहार राज्यमंत्री संदीप सिंह यांनी खेल नर्सरी योजना 2022-23 सुरू केली आहे. नेक्स्ट, द मंक हू ट्रान्सफॉर्म्ड उत्तर प्रदेश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे शंतनू गुप्ता. द मंक हू ट्रान्सफॉर्म्ड उत्तर प्रदेश या पुस्तकाचे शीर्षक शंतनू शर्मा यांनी लिहिलं आहे. नेक्स्ट, पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन समस्यांसाठी वचनबद्धतेवर स्वाक्षरी करणारा पहिला विमा कंपनी कोणती? योग्य उत्तर आहे ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स. ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स ही पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन समस्याबाबत आपली बांधिलकी दाखविण्यासाठी संयुक्त राष्ट्र समर्थित जबाबदार गुंतवणुकीच्या तत्वावर स्वाक्षरी करणारी पहिली भारतीय विमा कंपनी ठरली. नेक्स्ट, नासाची वेब स्पेस टेलिस्कोप कधी प्रक्षेपित होईल? योग्य उत्तर आहे 24 डिसेंबर. नासाने पुष्टी केली आहे की वेब स्पेस टेलिस्कोपचे प्रक्षेपण 20 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे. नेक्स्ट, इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे मोहित जैन. द इकॉनॉमिक्स टाइमचे मोहित जैन यांची 2021-22 या वर्षासाठी इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि ते हेल्थ अँड अँटीसेफ्टीचे एल आदिमुलय यांची जागा घेतील. नेक्स्ट, इंटरनॅशनल ऑटोमोबाईल फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे मोहम्मद बिन सुलेम. संयुक्त अरब अमिरातीचे मोहम्मद बिन सुलेम हे जिनटॉडचे उत्तराधिकारी म्हणून मोटार स्पोर्टच्या जागतिक नियामक मंडळाचे इंटरनॅशनल ऑटोमोबाईल फेडरेशनचे पहिले गैर युरोपियन अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. नेक्स्ट, 2021चा सुशीला देवी पुरस्कार एक महिला लेखिकेच्या सर्वोत्कृष्ट काल्पनिक पुस्तकासाठी कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे अनुकृती उपाध्याय. अनुकृती उपाध्याय यांनी फोर्थ इस्टेटने प्रकाशित केलेल्या सुंगी या कादंबरीसाठी सर्वोत्कृष्ट काल्पनिक पुरस्कारासाठी सुशीला देवी पुरस्कार 2021 जिंकला आहे. नेक्स्ट, RBL बँकेचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे संजीव चड्डा. RBL बँकेचे MD CEO विश्ववीर आहुजा यांनी राजीनामा दिला असून राजीव आहुजा यांनी नवीन MD म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, जागतिक संगीत तानसेन महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. जागतिक संगीत तानसेन महोत्सव किंवा तानसेन समारोह ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे आयोजित केला आहे. मध्य प्रदेशात ग्वाल्हेरमध्ये जागतिक संगीत तानसेन महोत्सवाची 97वी आवृत्ती सुरू झाली. नेक्स्ट, द काश्मीर कॉन्डरम द क्वेट्स ऑफ पीस इन अ ट्रबल लँड हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे निर्मल चंद्र वीज. माजी लष्कर प्रमुख जनरल निर्मल चंद्र वीज यांनी काश्मीर कॉन्डरम द क्वेट ऑफ पीस इन अ ट्रबल लँड या त्यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन केले. नेक्स्ट, मुंबई प्रेस क्लबचा जर्नलिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार मरणोत्तर कोणाला देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे दानिश सिद्दीकी. अफगाणिस्तानमध्ये आयसॉनिमेटवर असताना मरण पावलेले छायाचित्र पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मुंबई प्रेस क्लब तर्फे 2020 साठीचा जर्नलिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात येणार आहे. नेक्स्ट, 7 जानेवारी 2022 मध्ये कोणती वार्षिक सभा होणार होती? आता ओमिक्रॉनच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. योग्य उत्तर आहे जागतिक आर्थिक मंच. ओमिक्रॉनच्या उद्रेकाबद्दल सतत अनिश्चिततेमुळे वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम 2022 ची वार्षिक बैठक पुढे ढकलली जाईल. नेक्स्ट,
कोणत्या अंतराळ संस्थेनं जेम्स वेब स्पेस नावाची जगातील सर्वात मोठी दुर्बीण प्रक्षेपित केली आहे? योग्य उत्तर आहे नासा. नासाची 10 अब्ज टेलिस्कोप जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप युरोपियन स्पेस एजन्सीच्या कोरो फ्रेंच गयाना येथून स्फोटासाठी लक्षित बिग बँग नंतर लगेचच विश्वाची पहिली झलक टिपण्यासाठी डिझाईन केली आहे. नेक्स्ट, कोविड-19 वर उपचार करण्यात आतापर्यंत यशस्वी झालेली पहिली अँटीव्हायरल गोळी कोणती? योग्य उत्तर आहे मोलनुपिराविर. मोलनुपिराविर अँटीव्हायरल कोविड-19 औषध विकसित केले गेले आहे. नेक्स्ट, FIDC चे सह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे कमलेश गांधी. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स ग्रुपचे CEO आणि MD उमेश रेवणकर यांच्या व्यतिरिक्त MAS फायनान्शियल सर्व्हिसचे CMD कमलेश गांधी यांची FIDC चे सह अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, द टर्नओव्हर विझार्ड सेव्हियर ऑफ थाउजंड्स हे डॅश डॅशचे आत्मचरित्र आहे. योग्य उत्तर आहे अरुण राय चौधरी. व्यंकय्या नायडू यांनी द टर्नओव्हर विझार्ड सेव्हियर ऑफ थाउजंड शीर्षकाचे अरूप रॉय चौधरी यांचे आत्मचरित्र प्रकाशित केले. नेक्स्ट, नीती आयोग आरोग्य निर्देशांक 2021 मध्ये कोणत्या राज्याने मोठ्या राज्यामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे? योग्य उत्तर आहे केरळ. नीती आयोगाने 2019-20 साठी राज्य आरोग्य निर्देशांकांची 4थी आवृत्ती प्रसिद्ध केली. केरळ अव्वल स्थान कायम राखले आहे. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण सक्षम करण्यासाठी कोणत्या पेमेंट बँकेनं मनीग्रामशी भागीदारी केली आहे? योग्य उत्तर आहे पेटीएम पेमेंट बँक. पेटीएम पेमेंट्स बँकेनं पेटीएम वॉलेटमध्ये थेट आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण सक्षम करण्यासाठी मनीग्राम या पीआर-टू-पीआर रेमिटन्स कंपनीसोबत भागीदारी केली आहे. नेक्स्ट, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात भारत दर्शन पार्कचे उद्घाटन केले? योग्य उत्तर आहे दिल्ली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील भारत दर्शन पार्कचे उद्घाटन केले. त्यात भंगार आणि टाकाऊ साहित्यानं बनवलेल्या भारतातील अनेक प्रतिष्ठित स्मारकांच्या आकर्षक प्रतिकृती दाखविल्या आहेत. नेक्स्ट, जानेवारी 2022 मध्ये UNSC दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्ष कोणता देश असेल? योग्य उत्तर आहे भारत. भारत जानेवारी 2022 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद दहशतवाद विरोधी समितीचे अध्यक्षपद भूषवेल. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारनं CM डॅशबोर्ड मॉनिटरिंग सिस्टीम सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू राज्य सरकारनं CM डॅशबोर्ड मॉनिटरिंग सिस्टीम सुरू केली आहे. नेक्स्ट, वयांना नेटवर्कसह खालीलपैकी कोणत्या बँकेनं IBSI ग्लोबल फिनटेक इनोव्हेशन अवॉर्ड 2021 मध्ये सर्वाधिक प्रभावी बँक फिनटेक भागीदारी पुरस्कार जिंकला आहे? योग्य उत्तर आहे फेडरल बँक. IBSI ग्लोबल फिनटेक इनोव्हेशन अवॉर्ड 2021 मध्ये फेडरल बँक आणि वयाना नेटवर्कने सर्वात प्रभावी बँक फिनटेक भागीदारी पुरस्कार जिंकला. नेक्स्ट, भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे विक्रम मिस्री. विक्रम मिस्री यांची राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात भारताचे नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट, NPCI च्या भागीदारीत कोणती बँक UPI द्वारे क्रॉस बॉर्डर पेमेंट ऑफर करणारी पहिली बँक बनणार आहे? इंडसइंड बँक. इंडसइंड बँकेनं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सह त्यांच्या मनी ट्रान्सफर ऑपरेटर भागीदारासाठी UPI ID वापरून भारताला रिअल टाइम क्रॉस बॉर्डर रेमिटन्स ऑफर करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. नेक्स्ट, इंटरनॅशनल की फेडरेशन अल्पाईन स्कीइंग स्पर्धा 2021 मध्ये कोणी कांस्य पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे आचल ठाकूर. मॉन्टेनेग्रो येथील आंतरराष्ट्रीय स्की फेडरेशन अल्पाईन स्कीइंग स्पर्धेत भारतीय स्कीयर आचल ठाकूरने कांस्य पदक पटकावले आहे. नेक्स्ट, वैयक्तिक वापरासाठी गांजाची मर्यादित लागवड आणि ताबा देणारा पहिला युरेनियम देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे
माल्टा संसदेतील मतदानानंतर वैयक्तिक वापरासाठी गांजाची मर्यादित लागवड आणि ताब्यात ठेवण्याची परवानगी देणारा माल्टा हा पहिला युरोपियन देश बनला. योग्य उत्तर आहे ICC अंडर-19 पुरुष विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कोण करेल? योग्य उत्तर आहे यश धूळ. अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीनं ICC अंडर-19 पुरुष विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा केली. यश धूळ 2022 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताचं नेतृत्व करेल. नेक्स्ट, सर्वाधिक स्पॅम कॉल प्राप्त झालेल्या देशाच्या यादीत भारताला कोणत्या स्थानावर स्थान देण्यात आलं आहे? योग्य उत्तर आहे 4. 9व्या स्थानावरून सर्वाधिक स्पॅम कॉल प्राप्त करणाऱ्या देशाच्या यादीत भारत 4थ्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट, गांधी टोपी गव्हर्नर या तेलुगू पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे वाई लक्ष्मी प्रसाद. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते अरगलड्डा लक्ष्मी प्रसाद यांच्या गांधी टोपी गव्हर्नर या तेलुगू पुस्तकाचे प्रकाशन आहे. नेक्स्ट, 83 LCA तेजस MK-1A लढाऊ विमानाच्या विकासासाठी आणि पुरवठ्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत कोणी करार केला आहे? योग्य उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट तेजस लढाऊ विमान कार्यक्रमासाठी 20 प्रकारच्या प्रणालीचा विकास आणि पुरवठा करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 2400 कोटी रुपयाचा करार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण दररोज 25 प्रश्न पाहणार आहोत. मला जर हा व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.